नमस्कार मंडळी. आज मी घेऊन आले आहे एक असा पारंपरिक पदार्थ जो चवीला साधा असला तरी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आजकाल फास्ट फूडच्या जमान्यात आपण आपल्या पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थांना विसरत चाललो आहोत. पण असे घरगुती पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शक्य असेल तेव्हा आपल्या आहारात नाचणीचा नक्की समावेश करा. विशेष म्हणजे हे नाचणीचं सूप म्हणजे हा पदार्थ मधुमेह असलेल्या व्यक्तींपासून ते जिम करणाऱ्या फिटनेस प्रेमींपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम मानला जातो. आज आपण अगदी धान्यापासून सुरुवात करून घरच्या घरी बनवणार आहोत पौष्टिक नाचणीचं बोळगं. याला काही लोक बुळगं, काही लोक आंबील, काही लोक सत्व, काही लोक नाचणीचं सूप म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी मी सर्वात आधी नाचणी स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतली. आता धुवून यासाठी घेतली आहे कारण त्याच्यामध्ये काही खडा माती वगैरे असेल तर ती निघून जावी यासाठी. आता या ठिकाणी मी 1 किलो नाचणी घेतली. नाचणीतील अतिरिक्त पाणी काढून घेण्यासाठी मी बारीक छिद्र असलेली चाळणी घेतली. या चाळणीत नाचणी टाकून काही वेळ ठेवायची म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी पूर्णपणे निघून जाते. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कारण जर नाचणीत जास्त ओलावा राहिला तर पुढे सुकवताना जास्त वेळ लागतो आणि पीठही नीट तयार होत नाही. त्यानंतर एक स्वच्छ कापड घेतलं आणि या कापडावर नाचणी व्यवस्थित पसरून घेतली. नाचणी एकाच ठिकाणी ढीग करून ठेवायची नाही, ती सैल आणि समान प्रमाणात पसरवायची म्हणजे ती लवकर आणि व्यवस्थित सुकते. मी ही नाचणी उन्हामध्ये चांगली वाळवून घेतली खरपूस अशी. बघा आता नाचणी किती छान सुकली आहे. यामध्ये कुठेही ओलावा राहिलेला नाहीये. आता पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे नाचणी भाजून घेणे. मी गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यामध्ये सुकवलेली नाचणी टाकली कारण की जर काही प्रमाणात पाणी त्याच्यामध्ये राहिलं असेल तर ती व्यवस्थित भाजून घेऊ आपण आणि त्यामुळे त्याच्यातला ओलावा पूर्णपणे नाहीसा होईल. ही नाचणीचं पीठ बनवण्याच्या आधीची प्रोसेस आहे. ती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला खरपूस नाचणी भाजून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी 5 ते 7 मिनटं गव्हाळ नाचणी भाजून घेतली आहे. भाजल्यामुळे काय होतं, तिचा सुगंधही खूप छान येतो आणि पुढे बुळगं बनवायला किंवा सूप बनवायला अधिक चांगली लागते. जर तुम्ही ही स्टेप पीठ तयार करण्यापूर्वी केली तर बुळगं बनवताना पीठ वेगळे भाजण्याची गरज पडत नाही. म्हणून ही स्टेप नक्की करा, खूप इम्पॉर्टंट आहे. आता भाजलेली नाचणी मी पूर्णपणे थंड करून घेतली आणि गरम असतानाच मशीनमध्ये टाकली तर पीठ नीट तयार होत नाही, म्हणून मी ती थंड करून घेतली आहे. आमची घरचीच दळणाची मशीन आहे त्यामुळे मला ही प्रोसेस इझी पडली. मी नाचणी मशीनमध्ये दळून अगदी बारीक पीठ तयार करून घेतले आहे. बघा किती छान आणि मऊ पीठ तयार झालं आहे. आता हे नाचणीचं सूप बनवण्याची प्रक्रिया बघूया आपण. आता आपण बुळगं बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक भांडे गॅसवर ठेवले आहे. मध्यम आचेवर ठेवायचे आपल्याला आणि त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचे. आता 1 चमचा तेल ॲड केल्यानंतर ते गरम व्हायला ठेवलं आहे बारीक गॅसवर. बारीक गॅसवर यासाठी की तेल हळूहळू गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आणि फोडणी द्यायची आहे. जिरं टाकल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं टाकायची आहेत आणि याचा तडका करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही या प्रोसेसमध्ये थोडासा गूळसुद्धा ॲड करू शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल तर. त्यानंतर मी या ठिकाणी पाणी ॲड केलं आणि चवीनुसार मीठ ॲड केलं. आता हे सूप बनवण्यासाठी मी 1 वाटी एवढं पीठ घेतलं आणि 2 ग्लास पाणी ॲड केलं. त्यामुळे घरात 4 ते 5 जणांना हे सहज पुरण्यासारखं आहे. आता इथे उकळी येईपर्यंत याच्यावर भांडं ठेवलं आणि आता भांडं काढून घेतलं उकळी आल्यानंतर पाण्याला. आता या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये नाचणी ॲड करायची आहे. आता ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. नाचणीचे पीठ एकदम टाकायचे नाही, जर एकदम टाकले तर गाठी तयार होतात. म्हणून मी थोडे थोडे पीठ घालून रवीच्या मदतीने असं हलवून घेते आणि दुसऱ्या हाताने रवीने सतत ढवळत आहे. यामुळे गाठी होत नाहीत आणि बुळगं अगदी मऊ तयार होतं. संपूर्ण पीठ घालून झाल्यानंतर काही मिनटे सतत ढवळत राहायचं. हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. बघा आता किती छान टेक्स्चर आलं आहे याला. काही मिनिटातच आपलं गरमागरम पौष्टिक आणि स्वादिष्ट नाचणीचं बुळगं सूप रेडी आहे. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं. दुधापेक्षाही अधिक कॅल्शियम असल्याचे अनेकदा सांगितले जाते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत मिळते. नाचणीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचन सुधारते. पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी नाचणी चांगला पर्याय मानला जातो. यातील फायबरमुळे अन्नाचे पचन हळूहळू होते. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता कमी होते. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. तर मंडळी, अशी होती आपल्या पारंपरिक आणि पौष्टिक नाचणीच्या बुळग्याची संपूर्ण रेसिपी. तुमच्या घरी या पदार्थाला काय म्हणतात? बुळगं, आंबील, सत्व किंवा आणखी काही वेगळे नाव? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक आरोग्यदायी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.